हेलो, गुड मॉर्निंग। मैं टाटा इंडिया हाँ हेलो राजेंद्र जी से बात कर सकती हूँ? हाँ बोलतोय. ओके, हा कॉल तुमच्या टाटा इंडिकॉम बिलासंदर्भात केलेला आहे. तुमचा जो बिल आहे मी 15 तारखेला पाठवलेला आहे आणि बिल आहे 336 आणि ड्यू डेट 1 तारीख. तर हो सांगू शकाल की कधीपर्यंत पेमेंट करणार आहात? उद्या भरेन मी. ओके, उद्या चेक या कॅश पेमेंट करणार तुम्ही? कॅशच करेन. ठीक आहे, उद्या पेमेंट करून टाका. ड्यू डेटच्या नंतर जर पेमेंट केलं तर लेट पेमेंट चार्जेस 100 रुपये लागू शकतात आणि आउटगोइंग वाढ होऊ शकतात. काय आलं? जर ड्यू डेटच्या नंतर नाही माझी पण एक तक्रार आहे टाटा इंडिकॉम बद्दल. हा बोला. तुम्ही हिंदीमध्ये कसे काय फोन चालू करता? हॅलो. अहो आता सगळेच मराठी भेटत नाहीत ना. हो मराठी भेटत नाही. मला एक कळत नाही की महाराष्ट्रात येणाऱ्या माणसाला मराठी आलं पाहिजे ना. कुठूनही येऊन दे त्या माणसाने. फक्त मराठी माणसाची मराठी बोलणार असं म्हणून महाराष्ट्र संपून जाईल हा. नाही. हॅलो. हो हो बरोबर आहे. पण हा विचार तुम्ही करायचा आहे ना. तरुण सगळं मुला मुलींनी हा विचार करायचा आहे. हा आपण जर विचार हा नाही नाही तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. पण नाही तुम्हाला सांगतो मी गंमत. कारण मी बंगालमध्ये होतो. तिकडे फोन आल्यानंतर मला ते हिंदीत बोलायचे नाही. माझी बंगालीत बोलायला चालू करायचे. त्यांनी गृहीत धरलं होतं मी इतके वर्ष बंगालमध्ये राहतो म्हणजे मला बंगाली आलं पाहिजे. हॅलो. आपण घरामध्ये आलेल्या पाहुण्याला काय करतो? आपल्या घरातले रीतीभाती शिकवतो ना की त्याच्या रीतीभातीप्रमाणे वागतो. हॅलो. हो हो तुम्ही जे बोलताय ते एकदम बरोबर. हे फार इन्सल्टिंग वाटतं हिंदीतून हे बोलणं. मला असं वाटतं की माझ्या घरातून मला कोणी बाहेर काढलं असं वाटतं मला. बापरे सॉरी. नाही खरंच म्हणजे ही भावना तुमच्या मनात कोणाच्या माझ्या म्हणजे कोणाच्या मनात आली पाहिजे. नाही नाही बरोबर आहे. माझ्या मनात तसंच आहे. पण आम्हाला ओळून ऑर्डर जसा येतो तसंच आम्हाला फॉलो करावं. काय ऑर्डर येतं? हिंदीत बोला म्हणून. हो आता आम्हाला जी स्क्रिप्ट दिलेली असते ती हिंदीतच असते ना. काय दिलेली असते? आता जी स्क्रिप्ट मी तुमच्याशी बोलली ना ती आम्हाला हिंदीतच दिलेली आहे ना. तुम्ही सांगायला पाहिजे ना हे करून की मराठी माणसं समोर आहेत त्यांना आम्ही म्हणजे कसं झालं माहितीये का? मी तुमच्या घरात आलो आणि तुमचं काही ऐकलं माझंच मी चालू केलं. नाही मला असं पाहिजे तसं पाहिजे असं. हॅलो. हो हो हो. भाषा ही जर आई असेल ना तर आईचा अपमान केल्यासारखा प्रकार झाला तो. मी तुमच्या भावना पूर्णपणे समजू शकते. नाही तुम्ही हे वरती पण भावना कळवा की महाराष्ट्रामध्ये मराठी किंवा इंग्लिश या दोन भाषेतच बोललं पाहिजे. हिंदी सारख्या भाषेत बोलून आमचं अडाणीकरण आम्हाला होऊ नाही द्यायचंय. ठीक आहे, मी ना इथे अपडेट करते की तुमची म्हणजे ही रिक्वेस्ट इथे टाकते मी तुमची. नाही ही रिक्वेस्ट अशी टाका की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. इथे येणाऱ्या माणसाला मराठी येणं हे गृहीत धरलं पाहिजे किंवा फार तर इंग्रजी हिंदी सारख्या अडाणी भाषेत आम्हाला बोलायचं नाही. एकदम बरोबर आहे तुमचं. तुम्हाला मी दोन मिनिटं वेळ आहे का तुम्हाला? हो बोला ना. हा सांगतो तुम्हाला. मी हिंदी आणि मराठीला फरक तुम्हाला सांगतो समजून. मराठी ही 2000 वर्ष जुनी भाषा आहे. हो कळलं का? हिंदीला 500 वर्ष पण झाली नाहीत. येशू ख्रिस्ताच्या काळात सातवाहन राजे राज्य करायचे महाराष्ट्रावर म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात. त्यावेळेपासून मराठीचा वापर महाराष्ट्रात चालू आहे. कळलं का? आणि हिंदी ही अकबराच्या दरबारामध्ये साधारण 16व्या शतकामध्ये बाहेरच्या हाताचे भय्ये उभे राहायचे भाले घेऊन तरी उभ्या उभ्या एकमेकाची बोलायची भाषा ती हिंदी म्हणून त्याला खडी बोली म्हणायची. कळलं का? त्या फक्त त्यांची लोकसंख्या उत्तर भारतीयांची जास्त आहे हा त्यांचा दोष आहे. त्यांचा काय गुण नव्हे तो. त्यामुळे त्यांची भाषा आपल्यावर लादून घेण्याचे आपल्याला कारण नाही. तशी उंदराची लोकसंख्या पण या देशात जास्त आहे. मग चिची भाषा काय राष्ट्रभाषा होत नाही? एकदम बरोबर आहे. खरं आहे की नाही? हे वास्तव ह्या हो एकदम बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? हिंदुस्थानामधल्या 28 राज्यापैकी 27 राज्याला हे कळतं म्हणून ते आपली भाषा आणि इंग्लिश या दोनच भाषांचा वापर करतात. हिंदी सारख्या अडाणी भाषेचा वापर करत नाहीत. मी सिनियर्सला देऊ का तुम्हाला बोलायला? तुम्ही त्यांना बोलताय का? नाही तुम्ही सांगा. आता मला वेळ नाहीये हे करायला. तर हा माझ्या भावना कळवा. मला यापुढे हिंदीतून आलेला फोन चालणार नाही टाटा इंडिकॉम कडून. ओके ठीक आहे. आयदर इंग्लिश और मराठी. ओके ठीक आहे. मी ते अपडेट करते आणि थँक्यू तुम्ही मला जे नॉलेज दिलं त्याच्यावर. आपलं नाव काय? मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. आपलं नाव काय? वैशाली. हा जर नाही बघा. हॅलो. बोला. एक लक्षात घ्या. हॅलो. बोला ना. महाराष्ट्रात जे राहतात ना ते कुठूनही आले असेल तर ते मराठी. आडनावाने कोणी मराठी होत नाही. पवार गोडबोले आपटे सामंत मराठी हिंदी बोलत असेल ते अमराठी आणि अयंगार सिंग तिवारी जर मराठी बोलत असेल ते मराठी. ही भावना डोक्यात ठेवली पाहिजे. आपण चूक हीच करतो. मी मराठी आहे पण हिंदीत बोलतो. ही याला काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा इकडे येणारे कोणी असा मराठीत बोला हा आग्रह आपली भाषा विस्तारते. बंगालमध्ये मला अनुभव आला. त्यांनी मला कधी आडनाव किंवा तुम्ही कुठून विचारलं नाही. बांगला बोलची का विचारायचे. बांगला येतं का बोलू. तामिळनाडूत हाच अनुभव आला. डायरेक्ट तामिळ बोलायला चालू करायचे कोण कुठून आला न विचारता. आणि आपण हा पंक्तीभेद इकडे कशाला करतोय महाराष्ट्रात?
नाही एकदम बरोबर आहे. मी ते म्हणजे मी मराठी असल्याचा अभिमान जर असेल तर समोरच्या माणसाने मराठी बोललं पाहिजे, तो कुठून आलेला असो असं वाटेल आपल्याला. आपण आपली भाषा नाही सोडणार. खरं आहे ना? ठीक आहे. हो, मी सिनियरशी बोलते या विषयावर. ठीक आहे. आणि हा विषय तुम्ही पण लोकांशी बोलत राहा, पुढे घेऊन चला विषय हा. ओके फाईन. ठीक आणि आपल्या जीवनातून हिंदीला हद्दपार करा. ओके ठीक आहे. थँक्यू. टाटा Thank you. इंडिकॉमशी बोलल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जावो. थँक्यू.